श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवन उपयोगी आणि संकटातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आले आहेत आणि तुम्हाला आज सर्व काही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका आणि मोजून 20 मिनिटे हा संदेश नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या मनातील मोठ्यातली मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोणी. आणि स्वामी समर्थांना प्रार्थना आपण करायची आहे. हीच प्रार्थना दररोज आपण अशीच त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा आणि वावरा, शिंतोडे उडवणारे वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडून जातात. आयुष्यही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढं मात्र खरं असतं. आणि हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळे स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधी फायद्याचेच, मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो, मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वादविवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे, तोच खरा माणूस श्रीमंत असतो. आणि असे आपण नक्कीच समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटतो आयुष्याचा ताबा आणि सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कुणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात किंवा कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काही उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त मायाशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणीही कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित आहे. आणि तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीच भेटलेला नाहीस आणि मला सायंकाळी ये बरं मला भेटायला, माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व काही विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहे, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत आणि सर्वांसाठी राहणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्यावर वाईटावर असेल, विनाकारण त्रास, शाप, तळतळा देत असेल, तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. फक्त माझे नाव घेत राहा आणि हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाहीये आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नकोस आणि श्रीमंती समजू तू अजिबात नकोस, कारण घरातील म्हातारे माणसं असताना दिसेल की समज की ते घर हे श्रीमंताचं आहे आणि श्रीमंताचं घर तेच असतं ज्यात आईवडील असतात, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोकांना वाटतं संपला आता हा आणि उठला याचा बाजार, आणि मग अरे मूर्खांनो,
या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार? ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखित पण बदलतात एवढं निश्चित आहे, आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात नाही काही ना काहीतरी उद्देशाने आणत असतो, आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे, आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तींवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको, लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्की स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझ्या अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग, भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळे तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झालाय, कोण असतो माता पिता, दिव्य शरीर तेजोमय कांती, अजाणुबाहू कोपणी छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी आहे तर सर्व आहे, काही आहे. आणि स्वामी सांगत आहेत, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग येऊ दे आणि तू आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. मी भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठी आणि मी इथे बसलोय. मी बहु अन्यायी परी घातले, आपल्या पायी क्षमा करूनी, लवलाई अभय द्यावे मज दिना. श्री स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. हाय नाही काळजी नको करूच बाळा, तू काळजी करायची काही गरजच नाहीये. बाळा, असं बोलणारी लोक आयुष्यात असेल तर कसलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत. आणि ते सांगत आहेत, बाळा कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चिंत आम्ही तुला सांगतो. जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आहे त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच आहे. उद्याची चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच फक्त तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ दिशा मिळतो आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे. आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत ना त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा त्यांच्यावर काय भिजत आहे आणि ते इतरांची मन जिंकून जा. हेच खरे सत्य. बाकी सत्ता संपत्ती पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोरगरीब अडवलेले नडलेले निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चित आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधी कमी लेखू नका आणि कधी कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व काही व्यवस्थित करतात आणि ते सर्व काही तुम्हाला देत असतात. फक्त त्यासाठी तुम्ही भक्तीत असायला हवे. आणि ते स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे नाते मैत्रीचे एकीकडे आहे. प्रत्येक क्षणाला प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आहे आणि माझी दोस्ती. म्हणून एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून बघा. स्वामी तुम्हाला, तुम्ही जरी नाव घ्यायचं सोडलं ना तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी, खूप संकटात आहे हो मी, जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व काही करतील. या एकाच आशेवर लवकर संकट मुक्त करा ना स्वामी. आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा ना. आणि नवीन पावलावर आणि नवीन तुमच्या आमच्या पाठीवरचा जो हात आहे ना त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नको. हे ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे. कर्माचा सिद्धांत आहे बाळा हा. चिंता नसावी आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ आजूबाजूला. माझे नाव, फोटो, माझी खूण
तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. बरं, तुझ्यासाठी आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो. ते तुलाच कळत नाहीये आणि ते तुला कळावे म्हणून माझं चित्र तुला सर्व कळत दिसत असतात. आणि मी माझीच लीला असते आणि ती मी तुला दाखवत असतो. आणि तुमची इच्छा अडलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर किंवा वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळा तारक मंत्र आणि जप 33 वेळा 18 दिवसांची सेवा झाल्यावर काम हे स्वामींना श्रीफळ 1 आणि 11 रुपये दक्षिणा खडीसाखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढे संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? असे स्वामी म्हणत आहेत. कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी गंभीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ बरं, घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देवदेव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक अगरबत्ती उदबत्ती स्वामींजवळ राहून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायला शिका आणि दिव्य अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील ना, त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीची सगळी मनोबल दुबळी करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ना ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात, त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा, येणारा काळ वेळ तुझीच आहे, एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी तुमचा लेकरांसाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहे हेही मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असे ना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या, कारण ती 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये जात असतं आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पुजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात. आपल्यासाठी सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि मनाने करा. तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो ना, इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचे कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारतात वरून की देवा मी काय पाप केलं? अरे जीवन जगत असताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कोणी कौतुक करो व टीका, लाभ आहे तुमचाच. कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधारण्याची संधी देते आणि संधी ते देतच असते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र खरे आहे. म्हणून स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाटेला येणार असतात. म्हणून फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामीही आपले आई आहेत. त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. आणि श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच आज ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाने त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्याचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना बाळा, एक कोणालाच माहिती नसते. बरं, नाही तर श्रीरामांना रात्रीचे राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये आणि अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी नक्कीच बनत असते. तुम्ही कधी बरोबर होताय कोणाला आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकला ते सगळ्यांना आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच चांगले असते. आणि असणार आहे, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख आणि शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय कोणी घेऊ शकत नाही आणि कोणीच या काळामध्ये निर्णय घेणारही नाही. आणि म्हणून मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, हे त्याचा अर्थ असतो आणि तो अर्थ होत असतो आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर आपलं थोडं आपण नमलं ना तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर आपल्या होऊन जातील आणि त्याचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही ना त्याविषयी तुम्ही नक्कीच मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच हे समजायला वेळ मिळेल आणि तुम्ही नक्की समजाल, दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला ना तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष तुमचा कधीही तुम्ही लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र तो तुमचा दोष असतो ना तो कबूल नक्कीच करा. तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल
आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावरून जाल. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा कधी घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. एवढं तुम्ही निश्चित ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देवसुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले ना तर मित्रांनो भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते, कोणाला हात दिला ना तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्यही शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून असते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं काही स्वीकारण्यासाठी तयार आहे. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारे ठेव. बदलेला एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त तू विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक नक्कीच तुम्ही विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता जर तुम्ही स्वतःशी आणि त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता, म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की हाव वाढत असते. मनुष्य हा जीवनामध्ये कधी संतुष्ट नसतो. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत ना, ते तुमचे स्वप्न आहेत ना, ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक ना एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची ओढवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे कधी मारू नका, पाण उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल ना हेही सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायची सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. बरं, म्हणून माणुसकीचं मोल ओळखायला शिका आणि पैशांचं मोल हे खूप मोठं असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्या सोबत आहे हे ओळखायला शिका, आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा, अरे असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काहीतरी संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे. हा कुणावरही येऊ शकतो आणि कुणावरही तशी परिस्थिती येऊ शकते. सत्य अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून आपला आयुष्यभर त्याचा आनंद उपभोगता येतो, पण असत्य एक प्रकारचे असे कर्ज आहे ना ज्यामुळे तात्काळ सुख तर मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड ही तुम्हाला करावी लागते.
आणि तुम्ही त्याची परतफेड करत राहाल मग तुम्हाला ते काहीही सुचणार नाही. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज न उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि ती भोगावीच त्याला लागतील. म्हणून ते दुःखी रूपी फळे त्याला भोगू द्या आणि आपलं आयुष्य आनंदात आणि खुशीत जगा. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करू नका आणि नको त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्ही देवाला सांगत जा आणि देवाला सर्व काही सांगून तुम्ही देवाकडून अपेक्षा ठेवा. कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. एवढं लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून चुकीची लोक कोणती आणि चांगली लोक कोणती हे जर तुम्हाला ओळखायला जमले तर नक्कीच तुम्ही जीवन जगलात आणि जीवनामध्ये तुम्ही सफल झालात असा त्याचा अर्थ नक्कीच होतो. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि अशी नाती तुम्ही जपून ठेवली पाहिजे. कारण ही जी नाती आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थपणे आपल्या सोबत असतात. म्हणून अशा नात्यांमध्ये काहीच कमी नसते आणि अशा नात्यांमध्ये काही आपल्याला गमवावे लागत नाही आणि मिळते सगळे आणि शिकायला सुद्धा मिळत असते आणि भरपूर काही आपल्याला या नात्यांमधून मिळत राहते. यश मिळाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगतील सुद्धा आणि तुम्हाला जेव्हा अपयश येईल ना तेव्हा समजावतील सुद्धा. आणि अशीच माणसे जपायला शिका. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती माणसं तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर मित्रांनो तर स्वतःला खूप नशीबवान समजा आणि भाग्यवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असेल ना त्यांनाच देव ती संकट देईल. आणि पण तेवढे तुम्ही निश्चित आहे की देव त्यांना नक्कीच यशस्वी बनवेल आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करून देईल. कारण देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवावर ज्यांचा विश्वास असतो ना त्याला संपूर्ण आयुष्यात भरपूर काही मिळत असते. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कुठेच नाही आहे. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि गर्वाचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा आणि मग अगदी शांत ठेवा मन तुमचे. नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल आणि मार्ग सापडेलही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता नक्की सोडत नाही. तसंच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा तुम्ही सोडू नका आणि आपल्या चांगुलपणावरच तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. म्हणून चांगुलपणा जर सोडला तर तुम्ही सर्व काही हरवून बसाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टीची परत आठवायला लागतील आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला जीवनात खूप काही त्रास होईल. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 शहाण्यापुढे अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून काही लोकांपुढे तुम्ही नक्कीच अडाणी बनून राहा आणि आपल्याला काही जमत नाही असं तुम्ही त्यांना सांगा आणि नक्कीच तुम्हाला त्यातून शिकायला मिळेल आणि त्यातून सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होऊन जाईल. आणि सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक के जिंदा तब तक की निंदा. म्हणून तुम्ही निंदा स्वीकारायला सुद्धा तयार राहा. आणि स्वामी भक्तांनो तुम्हाला जर असं वाटत असेल की स्वामी माझे संकटात नक्कीच मदत करतात आणि खूप वेळा स्वामींनी मदत मला केली आहे तर स्वामींचे आभार मानायला सुद्धा शिका. आणि स्वामींचे आभार यासाठी आपण मानले पाहिजे की स्वामी आपल्याला संकटकाळी सुद्धा मदत करत असतात. म्हणून समोरासमोर येऊन कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची हिंमत ठेवा. कारण यामुळे संकटास न घाबरता त्यावर मात करण्याची एक शक्ती आपल्यामध्ये तयार नक्कीच होत असते. जीवनात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ते योग्यच आहे पण त्यासोबत स्वतःला असे बनवा की जी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड केली त्यासाठी तुम्ही कायमच पात्र राहाल. आणि आपल्याला काय करायला जमते हे दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपल्याला समजणे खूप महत्त्वाचे असते. कारण यामुळे तुम्ही ते करू शकाल जे तुम्हाला करायचे आहे. म्हणून माघार घ्यायची मनस्थिती जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. कारण आत्मविश्वासच माघार न घेता जिंकण्याची शक्ती आपल्याला देत असतो. पराक्रम हा फक्त इतिहास वाचून करता येत नाही त्यासाठी आपल्याला धाडस दाखवावे लागते. कारण इतिहास हा पराक्रम करून दाखवण्याचे ज्ञान देतो पण पराक्रम प्रत्यक्षात करून दाखवण्याचे काम हे फक्त आपले असते आणि ते आपणच करू शकतो. म्हणून सत्य जरी कठोर वाटत असले तरी त्याचा स्वीकार करायला शिका. कारण सत्याच्या मार्गाने जो चालतो तो यशस्वी होतोच असे आहे.
म्हणून ताकद ही प्रत्येकामध्ये असते. गरज असते ती ओळखण्याची आणि योग्य वेळ आल्यावर दाखवण्याची. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची ताकद कळत नाही ना, तोपर्यंत ती वापरताही येत नाही आणि वापरता येणार सुद्धा नाहीये. म्हणून जीवनात योग्य मार्ग दाखवणारे आणि साथ देणारे खूप कमी असतात. त्यामुळे आपणही काही गोष्टी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यातून तुम्हाला अनुभव नक्कीच मिळणार आहे. आणि जीवन जगताना जेव्हा संकटे येतील तेव्हा आपल्यामध्ये जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण करा. कारण जेव्हा संकटे येतात तेव्हा आपले मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रेरणा ही गरजेची असते आणि ती प्रेरणा आपण नक्कीच टिकून ठेवायला हवी. नाव कमावणे हे आपल्या हातात आहे आणि ते नशिबावर सोडू नका. कारण प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही आणि कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये हे तुमच्या लक्षात जेव्हा येईल ना, तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी शक्य होऊन जाईल आणि तुम्ही स्वामींवर पूर्णपणे विश्वास सुद्धा ठेवाल. आणि स्वामी भक्तांनो, हा गोड संदेश असाच ऐकत राहा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत आणि कायम उभे राहतील. फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवायला हवा, एवढंच तुम्ही करायला हवं आणि स्वामींचं नामस्मरण नक्कीच करायला हवं. स्वामींकडे प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया तूच आहेस, फक्त तुझे अस्तित्व आहे. तू सोडून ह्या विश्वात दुसरे कोणीच नाही. तुझ्याच हुकुमाचे सर्व सुरू आहे. आम्ही मानवाने जर तुझ्या हुकुमाप्रमाणे प्रामाणिक कर्म केले तर या विश्वात अशक्य असे काहीच नाही. ही समज आम्हाला दिली, तुला ते धन्यवाद. आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं मार्गदर्शन करा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला सोडून आम्हाला या जगात कुणीच नाही. स्वामी राया, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. जेवढा आपण जप कराल ना, तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल ना, तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार, तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल, तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सेवा ही मनापासून निस्वार्थ मनाने करायची. जर तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक सेवेकऱ्याने रोज रात्री झोपताना स्वामींना मुद्रा करून प्रार्थना करायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला क्षमा करावी. अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात. आणि अशा पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊलींनी उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शन दिले आहे आणि त्याप्रमाणे ते सांगितले आहे. मग तेच आपण नक्कीच फॉलो करायचे आणि त्याप्रमाणे आपण वागायचे. स्वामी म्हणतात, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. म्हणून परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबाला जमत असतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे तुमचा आनंद किती असणार आहे आणि कसा आनंद तुम्ही जीवनाकडून घेणार आहे. म्हणून स्वामी मार्गात येणे सोपे आहे, पण कठीण आहे टिकून राहणे. आपण सुरुवातीला केंद्रात जातो, स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याने. म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आणि किती मनापासून करतो यावर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात. म्हणून जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्न येतो. चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक गोष्ट आणि शब्द हे आठवणीत राहिले पाहिजेत आणि राहतात सुद्धा. म्हणून तुम्ही तसेच ते आठवणीत ठेवले सुद्धा पाहिजे. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही, तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सकृत्य झाले असेल तरच होतो आणि तरच आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होत असते. म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नये. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की आहे. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसारखी राखून ठेवावी लागतात आणि ती राखून ठेवायचीच असतात, मग त्यात सुद्धा जमत नाही. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय
कोणी कुणाचे आयुष्य देत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आणि आपल्याला स्वतःलाच ते व्हायचं सुद्धा आहे. म्हणून देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येते. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही हे मात्र विसरू नका आणि त्यांना पण शिक्षा भोगावीच लागली आहे. म्हणून कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाची राहत नसते. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागलेले दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे आणि तोच मनुष्य या जगात समाधानी सुद्धा आहे. म्हणून आपण तेच केले पाहिजे. म्हणून आपली नाती किती सुंदर आहेत ना. स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे, जे कधी पण बोलता आणि ते मदतीला धावून येते, तेही रक्ताच्या नात्या आधी. म्हणून पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे आणि हे आपल्याला नक्की समजले सुद्धा पाहिजे. म्हणून मी जरी शरीरात तुम्हाला दिसलो नाही ना, तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील असं स्वामी म्हणत आहेत. आणि घाबरू नका, घाबरू नका. जो भक्त नित्य नियमाने माझी भक्ती करील त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि असा स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देत असतो आणि सगळ्या वासना नष्ट होतात. म्हणून गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. गुरुच्या अंगठ्याला खूप महत्व असतं, त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शनी घेताना गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्ताच्या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र करावी आणि निस्वार्थ मनाने ती करायची आहे. म्हणून स्वामींनी आपल्याला एक वचन दिलेले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे, नको अंतरू परमात्म्याला, को म्हणजे कोणी नाही त्याविना तुझला, स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात, मी म्हणजे मीपणा नाही स्वामीनी चरणी, तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, ज्या म्हणजे जागीरदारी कुणा दाखवितो, पा म्हणजे पामर जीव हे सारे असती, ठी म्हणजे ठीक समजून राहे जगती, शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामीन पाशी, आ म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी, हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि याचा अर्थ होतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हे अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे ते आपण नक्कीच मनापासून समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्मात साठवलेले पुण्य. आणि ते आपण किती साठवले मग ते तेव्हा आपल्याला कामात मात्र नक्कीच येत असते. म्हणून बाळा, भक्ती करतू स्वामींची देहभान विसरून. अनंत संकट आले तरी तुला स्वामी समर्थपणे नेतील तारुण आणि नेतील तारुण. म्हणून स्वामींची भक्ती ही तुम्हाला करायचीच आहे आणि त्यासाठी वेळ तुम्हाला काढायचाच आहे. स्वामी म्हणतात, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा उचलतो आणि सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचे देखील असेच असते. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातील देवपण. हे संपले की माणूस संपतो सुद्धा. म्हणून स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे आणि नक्कीच त्यांनी आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं ना आणि ऐकलं ना तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहते. आणि श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळेलच
हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात आणि कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. आणि स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची भक्तीही करावीच लागेल. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळात ही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र सरकत नाही आणि चांगल्या दिशेने आपण विचार करत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान लहान सहान गोष्टीने पेटून उठतो? शांत व्हा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवण्यापासून सावध व्हा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने आपण नक्कीच जगले पाहिजे आणि तसे आपण वागले सुद्धा पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांना नाहक बळी दिला जातो. नात्यांच्या मजबूती देण्यासाठी जाणत्यांना आधाराचा भक्कम पाया उभारावा लागत असतो. म्हणून तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो. म्हणून आपण तो अजिबात ठरवायचा नाही. स्वामींच्या दरात प्रत्येकाला न्याय असतो आणि आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल ना, तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाईल आणि एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा. आणि ती परतफेड स्वतः स्वामी करत असतात. म्हणून प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आणि जीवन हे असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेली असतात आणि तसेच ते आपल्याला वाचायला लागत असतात. म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. आणि जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार मात्र करत असतं आणि तेच व्यक्तिमत्व आपण नक्कीच जीवनात जगत असतो. म्हणून या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसे पुत्र सुनेची ठेव, कन्या जावयाची ठेव आहे आणि आपले जीवन मृत्यूची ठेव आहे आणि आपले शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा व समाधानी जीवन जगा आणि नक्कीच तुम्ही समाधानी जीवन आपल्यालाही जगू द्या. असे आपण लोकांना समजून जीवन मात्र समाधानाने आणि सुखी समाधानी जगायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मात्र आपले नक्कीच दूर होतील आणि आपण माणसांची नक्कीच जवळीक साधू. कुणालाही न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही आणि गरज भासतही नाही. म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांना सुखी ठेवायची आणि आनंदी बघायचे आहे. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टी आवश्यक आहेत. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. परमेश्वर मंदिरामध्ये नाही, ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर आहे आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकीही ठेवायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. स्वामींच्या दासासी आणि स्वामींचा दास कधीच भुकेला नसतो, तो कायम सुखी समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना साक्षी ठेवून केलेले कोणतेही सत्कर्म कधीच वाया जाणार नाही. कर्माप्रती आपला उद्देश चांगला असेल तर स्वामी कधीच कुणाची झोळी रिकामी मात्र ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. प्रत्येकाची झोळी स्वामी भरतातच. म्हणून आपण गुरूंकडे धाव न घेता गुरु शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती जगाच्या कल्याणाची. म्हणूनच प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. आदर आणि आधार यावर नात्याचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून आपण आदर केला पाहिजे आणि आधार सुद्धा दिला पाहिजे हे लक्षात ठेवा. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू कधी होत नसतो. तो असे नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला
तोच खरा साधू असतो आणि त्याच्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे आणि इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे हे फक्त आपण लक्षात ठेवायचे. म्हणून महाराजांचा संदेश खूप छान आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतीदूत बनवले नाही तर सांग. तो स्वतःचा समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर नक्कीच सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवला तर मग सांग. म्हणून आपण स्वामींशी एकनिष्ठ राहायचंय आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे करायची. कारण जे कराल तेच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांचे मंत्र आपण जपत असतो, त्याचे भरपूर काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते. मंत्रजप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत आणि शांत राहते. म्हणून ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक मात्र नक्कीच टाळू शकतो आणि ते आपल्यासोबत होणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एक तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलत असते आणि आपोआप त्यांनी नक्कीच मन फिरत असते. म्हणून एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते तेव्हा शिकताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावं लागतं. तू ध्येय बाळगून आहेस का तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात, सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ते तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे, ती आपलीच माणसे आहेत, तर त्यांना तुझ्यामध्ये काय बदल घडवायचे असे वाटत आहेत. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं. याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील आणि जे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं असेल. म्हणून साधारणतः इथे एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखवल्याची भावना मनामध्ये तयार होते आणि अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो. परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. मग ती स्त्री तुमची आई असो किंवा बहीण असो किंवा मग इतर कोणीही असो. परंतु इथे नात्यापेक्षा आणि स्त्री पुरुष हा वाद घालण्यापेक्षा आणि धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुढे नेण्यासाठी आहे हे नेहमी ध्यानात ठेवायचं. म्हणजे येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो. जे देणारं ते चांगलंच देणार असे फक्त स्वामींवर आपण विश्वास ठेवायचा. मग सर्व काही स्वामींवर सोपवून आपण फक्त त्यांची भक्ती करायची आणि प्रेमाने करायचे. प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात असतो. आयुष्य कुणासाठी थांबत नाही, ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट याचं चक्र आहे, जिथे आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात करत असतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्यातील उमेद जगण्याचे काम गुरुचरित्र करत असते आणि गुरुचरित्र वाचावे नक्कीच आपल्याला जीवनातील ज्ञान हे समजत असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करत राहायचंय आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही मेवायची अपेक्षा करायची नाही. निस्वार्थ मनाने सेवा मात्र करायची आहे. म्हणून तुम्हाला चांगलं वागायची बुद्धी का नाही होत, तर कारण तुमचं प्रारब्ध आहे. मी एका सेकंदामध्ये तुला ठिकाणावर आणू शकतो, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठी असावा लागतो. आणि मग जेव्हा तुला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम, तुझा कुळधर्म, कुळाधार विसरत चालत नाही. म्हणून सारखं पाप पुण्य चढ उतार करत असत
आणि मग तुला भल्याचं म्हणून सांगतो. तू ज्याची निंदा नालस्ती करतो ते थांबव असे स्वामी म्हणत आहेत. आणि ज्याची निंदा नालस्ती करतो ते तसे करू नको. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत तर अजून, आणि प्रवास चालू आहे. वाट कधीच बिकट होत जाते आणि त्यात तू अडकतोस. ते त्या ध्यानात येण्यापेक्षा आत्ताच वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार आणि तुझं मन मी जाणतो. हे वेळ आता धरलेल्या वाळूप्रमाणे निष्ठून जाईल. जेव्हा आधीच तुला जे मिळालं ते जतन कर आणि जे पूर्व पुण्याने मिळालं आहे ते पाहायला शिक. उगाच स्वतःचा पेपर स्वतःच अवघड करू नको. आणि इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही हे मात्र लक्षात ठेव असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ते समजून सुद्धा घेतलं पाहिजे. म्हणून किती जण हे असे आहेत जे बोलत आहेत आम्हाला उठायला होत नाही, प्रार्थना करायला सुद्धा कंटाळा येतो. तर ऐक, जे लोक भक्ती मार्गात आहेत ते अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला या गर्दीचा रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सदैव शक्ती आहे त्याचप्रमाणे तुला काही करू नये असे वाटणारी तुझा आतील उदासीन शक्ती सुद्धा आहे. अशा वेळेला जबरदस्तीने सुरू करा प्रार्थना ऐकायला बोलायला. वाटेल नकोशी तरी चालेल. नका बनून राहू गुलाम त्या उदासीन शक्तीचे. करा मात आळसावर तुमच्या. एकदा का या मार्गावर चढता तर ती पाश हळूवार दूर होईल आणि दुसरा मार्ग मोकळा होईल. म्हणून माझी प्रेमाची गोंधळी मी भक्तांवर जेव्हा पांघरतो ना तेव्हा ती ऊब तुम्हाला जाणवते ना, ती अनुभवा आणि म्हणजे समजेल तुझी जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते. केलेल्या मदतीला कधीच उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल पण मी पाहतोय आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवितात पण आपलं कोण आहे ते वेळच आपल्याला दाखवत असते हे मात्र निश्चित आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ती वेळ आपल्याला ते समजून घेणार आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याप्रमाणे वागले पाहिजे. आनंद ही एक अनुभूती आहे आणि ती कधी ना कधी निसम प्रेम आपुलकी अनुभवात त्यातून मिळणारा आनंद म्हणजे आशीर्वाद आहेत असे समजायचे. आनंद किती सहज शक्य आहे अनुभवणे हे जरा पाहाच. आईचा उदारता वाढणारा गर्भ हा निस्सीम आनंदच. पहाटेची कोबळ ऊन अंगावर जेव्हा स्पर्श करतं ना त्यातून उत्सर्जित होणारं तेज म्हणजे आनंद आहे. लहान मूल जेव्हा निरागस असतं ना तुमच्याकडे पाहून तो खरा आनंद आहे. तुम्हाला मिळालेलं गोड नातं म्हणजे आनंद आहे. नकळत मनासारखे घडले की जे समाधान मिळते तोच खरा आनंद आहे. शांत मनाने कधी समुद्र किनारी बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला असेल तरच समजेल खरा आनंद आहे. खूप सुंदर कल्पना म्हणजे आनंद आहे. आपला प्रेमाचा माणूस भेटणे म्हणजे आनंद आहे. दुसऱ्या कितीही वाईट वागला तरी स्वतः त्रास करून न घेणे म्हणजे आनंद आहे. असे आशीर्वाद निरंतर चालू राहतील. म्हणून स्वतःला जो भाग्यवान समजून प्रसाद ग्रहण करेल तोच खरा आनंद आहे. काय मिळेल ते पाहण्यापेक्षा काय आत्ता आहे हे पाहण्यात जो मनन असतो आणि मनन करतो त्याचाच आनंद आम्ही द्विगुणित करतोच हे स्वामी म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख समाधानी असले पाहिजे आणि त्याचं आपण चालत राहिले पाहिजे. म्हणून या दरबारात बसणे आणि स्वामींच्या दरबारात जाणे ही आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी लागते आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्य होती गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात आणि आजपर्यंत कोणी या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आले नाही. या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो. कारण स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेच आपल्या भक्तांचे भोग संपत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांना त्यांची नगीच कधी कल्पना नसती आणि त्यांनी कल्पना केलेली सुद्धा नसते. एवढं काही सुख स्वामी आपल्याला देत असतात. फक्त आपल्यावर त्यांना विश्वास ठेवलेला फक्त त्यांना बघायचा असतो आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा सुद्धा असतो. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो. जमिनीला भेगा आल्या की शेत बनते. वृक्ष तुटते तेव्हा बीज उमलते. बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून नक्कीच घडणार आहेत आणि त्या गोष्टी घडण्यासाठी आपण तयार सुद्धा असलं पाहिजे. आणि तेवढं भक्ती आपण स्वामींवर सुद्धा केली पाहिजे. कारण तीच भक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि पुढे आपल्याला तो आनंदही मिळत असतो. कारण स्वामींनी आपली त्यासाठी निवड केलेली आहे आणि स्वामींनी आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून स्वामींना कधी न धिक्कारून आपण फक्त स्वामींची सेवा करायची आणि स्वामी भक्त ज्याला सर्व काही माहिती असतं आणि सर्व काही चांगले विचार त्याच्या मनात असतात. म्हणून फक्त स्वामींशी
एकनिष्ठ राहून आपण स्वामींची भक्ती केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतीलच, हे मात्र निश्चित. आणि हे अटळ सत्य आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? हो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि कोणीच आपल्याला मदतीला सुद्धा येत नाही. म्हणून देवाच्या दारात पण लोक वशिलाबाजी करतात, पण देव असा कधीच मिळत नसतो, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं. म्हणून त्यांना ते कळत नसतं. म्हणून जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक नक्कीच करू नका. कारण तुमचं 4 दिवसाचं नक्कीच प्रेम एखाद्याचं आयुष्य मात्र नक्कीच खराब करू शकतं. आयुष्यात इतकी पळू नका की कोणामध्ये पायाऐवजी तुमचं मन थकेल. पण जो माणूस तुमचा विचार करतो त्याच्या मागे जरूर तुम्ही पळले पाहिजे. आणि प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागत असते. म्हणून ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्यांच्या कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना नक्कीच साखर भेटत असते. आणि वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे मात्र असतात. आणि आयुष्यात फक्त एक श्रीकृष्ण मिळावा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील, हे मात्र निश्चित आहे. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो की ते फक्त माझं आहे, आणि ते आपल्याहून नक्कीच लांब गेलेलं असतं. म्हणून प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, आणि ते नक्कीच त्यांना त्याची काळजी नसते. म्हणून 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी स्वामी आहेत एवढं मात्र मी लक्षात घेतलंय. आणि स्वामींची सेवा करून जीवन माझा सुखी समाधानी ठेवलंय. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव, आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. तीच त्याने पूर्ण ठेवायची आहे. आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका. कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त मात्र विश्वास हा ठेवलेला असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहतालच, रडत राहताल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच राहा, आणि तसेच त्याच्यासोबत आपण वागले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क मात्र नक्कीच तुम्ही गाजवू दिला पाहिजे, आणि नक्कीच हक्क दिला पाहिजे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि हेच घडत असतं. एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरलो असे मात्र ठरत असते. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ मात्र देतो, आणि शेवटी विजय हा त्याचाच मात्र होत असतो. म्हणून दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एकच असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र असेल, आणि शेवटपर्यंत असेल. म्हणून इथे कोणीच कोणाचं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे, आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही, आणि आपण आपली स्वतःची काळजी मात्र घेत असतो. आणि एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात शून्यही होतच असते, आणि हे कटू सत्य आहे. म्हणून लोक काय म्हणतील याचा कधी विचार करू नका. कारण आग लावणारी तीच आहेत आणि विझवून टाकणारी पण तीच आहेत, हे आपल्याला समजायला हवं. म्हणून एकदा सहन करायची सवय लागली ना माणसाला, की हे प्रेम नाती याचं काहीच मात्र त्यांना वाटत नसतं. आणि काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट मात्र तुम्ही नक्कीच दिल्या पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असोत त्यांना काहीच फरक पडत नाही. सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, आणि तोच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. म्हणून देवा, सहन करायची एकदा सवय झाली की तुम्हाला सहन करावे लागते, आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच बलाढ्य बनावे लागते. म्हणून स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमचे आयुष्य देणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, हे तुम्ही नक्कीच विचार करून बघितलं पाहिजे. आणि माणसं आणि त्यांचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू मात्र होत असतं, आणि सगळं काही बदलून जात असतं. म्हणून एकटा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्यांचा मनाचा विचार केलेला असतो, आणि तोच माणूस शेवटी त्याला कोणी विचारणारा सुद्धा नसतं. म्हणून स्वामी लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्ये होतात,
पण आज आयुष्य जगताना कळतंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात आणि खूप परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते आणि हेच असंच जीवन आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे कोणाला समजत नाही, हे कोणाला कळत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो? कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून. त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं आणि नक्कीच तो गेलेला असतो. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात हे करत असतात. आणि ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि नेहमी तुमच्या विरुद्ध सुद्धा असतात. म्हणून ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत आहे, तेव्हा स्वतःला सावरून राहा आणि स्वतः सावरून जीवन जगा. म्हणून तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात ठेवा, हे मात्र निश्चित आहे. कारण तीच लोक तुमची साथ ही शेवटपर्यंत देत असतात. आणि आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि नक्कीच ते कदर करत सुद्धा असतील. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत गेलो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळलंच नाही. आणि तेही कळायला मात्र स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागणार आहे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड मात्र तुमचं होऊन जाईल. आणि जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना, त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्यांना ते नक्कीच कळत असतात. हा निसर्गाचा नियम मात्र आहे. आणि ज्यांच्या मनात आपलेपणात नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा, आणि ते नक्की समजणार सुद्धा नाहीत. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी मात्र नक्कीच महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच गोष्टींमागे तो धावत सुद्धा आहे आणि त्याच गोष्टी त्याला करायच्या सुद्धा आहेत. म्हणून त्या व्यक्तीमागे कधीच आपण पळू नये आणि त्या व्यक्तीशी कधीच चाकरी सुद्धा करू नये. म्हणून अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहायला हवं आणि नक्कीच दुरावा त्यांच्याकडून करायला हवा. आणि फक्त स्वामींची भक्ती करून आपण स्वामींमध्ये लीन व्हायला हवं आणि आपल्या शक्ती आणि मर्यादा नक्की समजून घ्यायला हव्या. म्हणून स्वामी म्हणतात की माझी सेवा करा आणि नामस्मरण करा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देईल आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला तेवढं ज्ञान देईल. फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची एकनिष्ठ राहा. नक्कीच तुम्हाला मोठमोठे फळं मिळतील आणि स्वामी तुम्हाला समजून सुद्धा घेतील. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय शिवराय. धन्यवाद.